तर मित्रांनो नमस्कार. आजचा आहे डे 3 ना, शनिवारी आलं ना. आजचा आहे डे 3 अलिबाग. आणि मस्तपैकी आजही सकाळ आपली सूर्याच्या किरणांनी मस्तपैकी झालेली आहे. मस्तपैकी आउटफिट आमचं बघा. मस्तपैकी आम्ही गॉगल वगैरे हा काका या जरा फ्रेम मध्ये या. टोपी तिकडे आता नको टोपी, आपण जाऊ नंतर. तर आता काय ना, आता आम्ही मस्तपैकी चालत बाकी हा रिसॉर्ट तुम्ही बघा. जसं मी काल दाखवलं मस्त हार भरलेला आहे. आता आम्ही मस्तपैकी ड्रोन पण उडवणार आहोत. कॅमेरा चालू आहे ना, ड्रोन पण उडवणार आहोत. तिकडे जाऊन मस्तपैकी ड्रोन उडवू. आणि बघा आहे ना, हा प्रवास काय बोलाल, आपल्या हा प्रवास जो झाला शनिवारपासून सोमवारपर्यंत. आणि आज जमलं तर आम्ही मुरुड जंजिरा पण करू, जमलं तर. नाही जमलं तर नाही करणार, कारण तिकडे दुपारी जायचं असेल तर नाही. बघू आता कसं काय ते. सो फार सो गुड. आता एवढं आपण हे करून आलोच आहे, एवढा आपला हे गेलेलंच आहे. वेळ गेला नाही ॲक्च्युली. वेळ आमचा मस्तपैकी वेळ गेला नाही. वेळ आमचा मस्तपैकी इन्व्हेस्ट झाला. मस्तपैकी आम्ही एवढा एन्जॉय केला काय सांगू बापरे. मग काय बोलाल, आपल्या ट्रिपची सांगता तुम्ही कशी कराल. एंडिंग म्हणजे काय बोलायचं झालं, संपूर्ण संदर्भ. हा तुम्ही बोला 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 काय बोलाल. काय बोलणार, जरा काय छोट्या शब्दांमध्ये व्यक्त करा. संपूर्ण ट्रिप कशी वाटली तुम्हाला. खरं सांगा म्हणजे तुझ्यामुळे इथे बोलली. अरे माझ्यामुळे अरे चांगली ड्राईव्ह पण चांगली केली तू. शुक्रवारला इथून आणलं. अरे हे अहो तुम्हाला ट्रिप कशी म्हणजे पूर्ण असं ट्रिपचं सारांश घ्या. म्हणजे कसं वाटलं, काय वाटलं. म्हणजे मला काय विचारायचं म्हणजे पूर्ण ट्रिपमध्ये काय तुम्हाला हायलाइटेड पॉइंट वाटले, मज्जा किती आली, कसा होता प्रवास, ते बोलतोय मी. जमला नाही. काका काय ना, आता आम्ही इकडे आज आमची मॅच आहे. हा आज आम्ही टीम संजय वर्सेस टीम अनिकेत होती. पण आता नको, आमच्यासोबत जे आहेत ते जरा लिंबू आहेत, खेळणार नाहीत ते. आता काय नाही, तू मस्त की ड्रोन शॉट उडूया. तुम्ही पुढे कंटिन्यू करा. तुम्ही पुढे कंटिन्यू करा. तुम्ही आता पुढे कंटिन्यू करा. मजा आया. और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ. जास्त काय बोलू शकत नाही. या इथं मस्त आपली बघा. या आता गोल फिरा, माझ्यासोबत गोल फिरा. तर मित्रांनो, आम्ही आता तुम्हाला आमच्या ट्रिपबद्दल थोडीशी माहिती देतो. सुट्टीच्या निमित्ताने आम्ही निर्णय घेतला माझ्या गावी जाण्याचा. हो, माझं गाव जे की रूपाने दैवी आहे आणि त्याचं नाव आहे रेवदंडा. रेवदंडा आणि इथला परिसर हा खूप दैवी आणि रम्य आहे. इकडची सुंदर समुद्र किनारे, नारळाची झाडी, शुद्ध हवा आणि मुख्यतः मंदिर यांनी पर्यटकांचे मन वेधले जाते. रेवदंड्याला जाण्यासाठी आम्ही पुण्यावरून सकाळी लवकरच निघालो. पण निघाल्यापासून जी रम्य दृश्य आम्ही पाहिली ती खूपच छान होती. दरवेळी आम्ही 2 किंवा 3 जायचो, पण यावेळी आम्ही 7 जण होतो. अर्थात धमाली फिक्स होतीच. रेवदंडा हा अलिबागपासून सुमारे 16 किलोमीटर अंतरावर आहे. तसेच रेवदंड्याच्या लगतच एक मांडवा बंदर आहे. जर तुम्हाला मुंबईवरून इथे यायचं असेल तर तुम्ही मांडवा बंदरला समुद्रमार्गे येऊन इथे पोचू शकता. 31च्या अनुषंगाने मोस्टली बरीच हॉटेल फुल होती, गर्दी होती. पण सुयोगाने आम्हाला गर्दीच्या ऐवजी शांतता भेटली. हॉटेलला चेक इन करण्याआधी आम्ही साळावजवळ असलेल्या श्री गणपती बिर्ला मंदिरला जाण्याचा निर्णय घेतला. जर तुम्ही रेवदंड्याला येत असाल तर चौल इथे असलेले श्री रामेश्वर मंदिर, तसेच श्री दत्त मंदिर, आक्षी बीच, श्री गणपती बिर्ला मंदिर आणि असे अनेक बीच तुम्ही नक्की विजिट करा. त्यांना भेट द्या, तिकडे जा, दर्शन घ्या. तर चला पुढे आपण प्रवास कंटिन्यू करूया. तुझा चष्मा काळा आहे ना. चष्मा काळा आहे तुझा, म्हणून तुम्हाला दिसत नाही. चष्मा नाही दिसणार. असले चेहऱ्याला मतलब ही नहीं चष्मा काढा. चष्मा दिसत नाही हो तुम्हाला. टी शर्ट ठेवा. माझं कसं
हसदे चेहरे का मतलब ये नहीं होता कि उन्होंने कभी कोई तकलीफ नहीं होती ਉਹਦਾ मतलब ये होता कि ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਤਕਲੀਫਾਂ ਨਾਲ ਡੀਲ ਕਰਨਾ ਹੁੰਦਾ बिल्कुल सही सांगा खेळ आपला कोण विजेता विजेता घोषित केला तू मी आणलो अहो थांबा जरा चष्मा घाला व्हिडिओ हे इकडे इकडे व्हिडिओ जरा स्टाईल मार अरे बस झाला चल चला अरे वा मस्त दिसतात दोघांचे पण गॉगल हो नाही करणार चला कुठे मारलेली आहे खरंच फोटो काढायसाठी पाय टाकले दे डॉक्टरला तर तुला पाठवून नको का तर मित्रांनो ओ मॅडम ग्लॅमर इज हिअर अशा पद्धतीने आता आमची क्रिकेट मॅच सुरू होणार आहे टीम संजय वर्सेस टीम सुगंधा 10-15 मिनिट जरा टीम संजय वर्सेस टीम सुगंधा हा टीम संजय वर्सेस टीम सुगंधा म्हणजे सुगंधा काकींच्या टीम मध्ये जातो कारण मी गेलो इकडे तर मॅच जिंकून जातो बघू जरा बघू आपण त्याला तुमचा स्वेटर नाही घातला वाटतं आज तुम्ही तर मित्रांनो अशी आमची क्रिकेटची सुरुवात झाली आणि सुरुवातच मी षटकाराने केली पुढे आम्ही परिवार मिळून काय धमाल करणार आहोत ते तुम्ही पाहालच स्पेशली काका काकूंना सोबत घेऊन क्रिकेट खेळणं म्हणजे किती भारी असतं हे तुम्हाला आता कळेलच क्रिकेटनंतर आम्ही विचार केला जर वेळ भेटला तर नक्की आपण मुरुड जंजिरा ही ट्रिप करूया आणि पुढे तेच घडलं आमची टीम ही 2 टीममध्ये डिवाईड होती एक म्हणजे संजय काका आणि दुसरी म्हणजे सुगंधा काकी मी सुगंधा काकींच्या टीममध्ये होतो आणि शेवटी सुगंधा काकींची टीमच विजेता ठरली तुम्ही आता पुढे कंटिन्यू करा आणि पहा या मस्त ट्रिपमध्ये मस्त क्रिकेटसोबत आम्ही काय धमाल केली ते चला खरंच मित्रांनो परिवार काय असतं ह्याचा उत्तम अनुभव त्या दिवशी मला भेटला आणि पुढे माझा पूर्ण प्रयत्न असेल की असे अनुभव पुढेही भेटत राहावे नात्याचा खरा आनंद हा त्याला धरून ठेवण्यामध्ये असतो म्हणून म्हणतात ना असली मजा सबके साथ आता है असं लक्षात ठेवून तुम्ही तुमच्या नात्यांना तुमच्या भावनांना तुमच्या मित्रांना तुमच्या फॅमिलीला असेच धरून राहा आणि असाच आनंद घ्या असाच अनुभव घ्या आणि चला आता पुढे कंटिन्यू करा आणि जंजिरा किल्ल्याच्या व्हिज्युअलसाठी रेडी राहा मग मुलींनो कसं वाटतंय तुम्हाला हा मग कोण जिंकलं सांगा मुलींनो जरा हा सांग प्राची प्राची खोटा नाही बोलायचा सांग कोण टीम सुगंधा का टीम संजय आणि मॅन ऑफ द मॅच कोणाला भेटला पाहिजे अरे यार ही ना सोनू ना खरंच माझं नाव कधी येऊन देतच नाही
एवढा चांगला 16 रनांनी विजेता झालो मी. हा बोल 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 काय बोलली बोल परत बोल. येस मिस्टर युट्यूबर तुम्ही आहे. चला काय बोलाल काकी आता आपण घरी जायला निघणार आहोत. काय बोलाल सांगा तर कशी कराल. कसा होता आपला प्रवास. मस्त खूप छान 2 दिवसाचा. 2 नाही 3 दिवस ना. 3 दिवस झाले. तिसरा दिवस आजचा. काय बोलताय बॉलिंग करून दमलात वाटतं. बरेच वर्षानं 5 रन ना. कोणी तुम्ही 5 रन काढले ना. 80 काढले. अरे यार अरे सरकत नाही स्वतः सरकत येत आहे. हा त्यांचे कपडे मस्त आहे मित्रांनो. घाम एवढा आला कारण आता मी मॅन ऑफ द मॅच झालो. एवढ्या रना काढल्या विकेटी काढली कॅची पकडल्या बघालच तुम्ही ड्रोन शॉट मध्ये. जरा थकलो. पकडा जरा काकी मोबाईल पकडा माझ्याकडे असं वर पकडा. हा तेच काय ना आता चाललो आता मस्तपैकी मुरुड जंजिरा मारू एक जमलं तर नाही तर डायरेक्ट घरी जाऊ जास्त लेट झालं तर. मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ. काका एक तुम्ही पण घ्या काका जा एक घ्या. नाही अहो घ्या हो जा ते काय आणि की तुम्ही बसा आणि तुम्ही बसा. काकीने वजन घेतलंय ना थांब. हा काय नाही काकी पप्पा हे तुम्ही बसा. हा तुम्ही सगळे जरी बसलात ना तर मी खाली बसेन. मी बसणार तुम्ही आता जावंच लागेल मला खाली. जाणं नसेल तरी जा. होय का कोई माकेला है मैं तब. मी कराल तिला वर दोघींचं मिळून होय. सुगंध बसले इथं बसल्या. अरे पण मी चष्म्यावर सगळ्या चष्म्यावर वजन दिलाय. सगळ्या मला वजन चष्म्यावर आहे. आले काही शॉट आला मला काही स्टॉप केली होती. परत काय चालू. चला मित्रांनो आता आपण झालं आपलं सगळं. आता आपण आवरूया आणि आता निघूया इथून. चलो बाय बाय. तर मित्रांनो अशा रीतीने आम्ही आमचं रूम क्लोज केले आणि आता परतीच्या प्रवासाला लागलेलो आहे. काय नाही सो फार सो गुड. प्रॉपर्टीला बाय बोलून आम्ही आता निघत आहोत. मस्त इकडे गार्डन बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत. मग तुम्हाला दाखवतो 2 मिनटं. मस्त हा परिसर बघा इथे. हा मस्त गार्डन होता. मस्त गार्डन होता इथे. इकडे आम्ही ॲक्च्युली व्लॉग करू नाही शकलो लगेच पण ठीक आहे. सो फार सो गुड. सगळं छान वाटतंय मस्त वाटतंय. मस्तपैकी सूर्याची लाईट येते मस्तपैकी. हा असं एकदम खूप भारी खूप भारी. चला जय श्री भेटू आता. सो काय नाही आता पुढे तुम्ही कंटिन्यू करा. आता आम्ही चाललोय बहुतेक मुरुड जंजिराला इथून. आता आम्ही इथून निघणार आहोत. मुरुड जंजिरा करूनच जाऊया ना. परत कधी येणार आपण मुरुड जंजिरा करायला. तर चला आता हे परत गाडीमध्ये माझ्याबद्दल सुरू काय नाही. चला प्रवासात मुरुड जंजिराचा प्लान तर ऑन होताच पण आम्ही विचार केला चाऊलमधल्या श्री रामेश्वर मंदिराचं दर्शन घेऊनच आपण पुढे प्रवास कंटिन्यू करूया. अशा रीतीने आम्ही आलेलो आहे रामेश्वर मंदिर चौलमध्ये. हे चौल माझं गावच आहे मित्रांनो. माझ्या गावापासून एक 5 मिनिटावर हे चौल आहे. आणि या चौलच्या रामेश्वर मंदिरामध्ये हे ज्वलंत आणि खूप छान रामेश्वर मंदिर आहे. चष्मा घालतोच जरा खूप छान वाटतात आहे इथे. आणि सगळं जुनं बांधकाम आहे. तुम्ही बघाल ना काका इथे सगळं जुनं तुम्हाला जुनं आठवेल. आज जाल ना पण आता कसं तुम्हाला ऊन आहे ना म्हणून जरा सगळे हेच मंदिर आहेत. बघा किती छान आणि किती शांत जागा आहे ही. थंड आहे बघा. इकडे बऱ्याच गाण्यांची शूटिंग वगैरे झालेली आहे. हो पण जर तुम्हाला ड्रोन उडवायचा असेल किंवा काही करायचं असेल
कसं आहे हा मंदिर तुम्ही पाहाल मित्रांनो, तर हा टोटल वाड्यासारखं मंदिर आहे. इकडे गणपती बाप्पाचं मंदिर आहे, तो बघा. हा मंदिर आहे इथे, हा जसं काही वाडाच आहे जुना. आणि माझ्या मागे इथून पहिले गणपती बाप्पाचं घ्यायचं दर्शन, तिथून आहे, तिथून एंट्री आहे, इकडून एंट्री. हे बघा दीपमाळा येते. आता काढा तो चष्मा, देवाला बघायचं ना. हे बघा का इकडे इकडे सगळ्यांना शिकवतात पोहायला. पाणी कमी आहे आता. खूप छान. किती शांत वाटतं ना. बसू त्यांना बोला, मुलींना बोलवा इथे. आलोय मंदिरामध्ये, खूप छान वाटते, खूप मस्त परिसर आहे. आता आपण थोड्या वेळाने पुन्हा कंटिन्यू करूया, कारण इकडे शांतता आपल्या व्हिडिओमध्ये नको व्हायला. म्हणजे लोक आपली देवाच्या चरणी नामस्मरण करत आहेत. सो हे मंदिर आहे मित्रांनो, मी पाहू शकता मंदिर. श्री रामेश्वर मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही आमचा प्रवास हा जंजिरा किल्ल्याच्या दिशेने फिरवला. प्रवास हा मात्र 1.5 तासाचा होता, पण गाडीत गाण्यांच्या भेंड्या रंगल्या होत्या. गाण्यांच्या भेंड्यामुळे आमच्या प्रवासाला एक मजेशीर रूप आलेलं. चला आता तुम्ही पुढे जंजिरा किल्ल्याच्या व्हिज्युअलसाठी रेडी राहा.